नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण। तर आज आपण मराठी व्याकरणाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। सोबतच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। हा जो व्हिडिओ आहे हा विशेष म्हणजे पहा स्पेशल मराठी व्याकरणावर आधारित असणारा सराव प्रश्नसंच आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, आमची तारा आता कॉलेजात जाते। या वाक्यातील अधोरेखित नाम आपल्याला ओळखायचं आहे किंवा अधोरेखित नाम जे आहे हे कोणत्या प्रकारचं नाम आहे। या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा तारा। तर तारा हे जे आहे हे कोणत्या नामाचा प्रकार आहे। आपल्याला काय विचारले की नाम हे कोणत्या प्रकारचं आहे। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। तर तारा हे जे नाव आहे हे नाम कोणत्या प्रकारचं आहे। तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 तर विशेष नामामध्ये येतं पहा तारा नाव। या ठिकाणी कधी कधी सामान्य नाम जे आहे हे विशेष नामाचं कार्य करतात आणि दिलेल्या वाक्यातील तारा हे जे आहे हे सामान्य नाम असून या ठिकाणी त्याचा वापर विशेष नामासारखा केलेला आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो। शेवटचे सर्वात 2 जे हे आहेत पहा अक्षर ते आहेत क्ष आणि ज्ञ। तर यांचा समावेश जो आहे हा वर्णमालेच्या तक्त्यात त्यांना काय म्हणून ओळखलं जातं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर विशेष संयुक्त व्यंजने म्हणून क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं। क्षची फोड काय होते पहा क, क्ष आणि अ। तशीच न ची काय होती पहा द, न, य आणि अ ही जी आहे ही ज्ञची फोड आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या आहे। मूळ मराठी वर्णमाला जी आहे त्यामध्ये एकूण वर्णांची संख्या आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी शब्द मूळ मराठी वर्णमाला हा खूप महत्त्वाचा असणारा शब्द आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मूळ जी वर्णमाला होती मराठी वर्णमाला तर त्यामध्ये 48 वर्ण होते। जो शासन निर्णय झाला 2022 नुसार तर महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत। म्हणजे सध्या किती आहेत तर सध्या 52 वर्ण आहेत आणि मूळ मराठी वर्णमालेत किती होते तर 48 वर्ण होते। स्वर किती होते 14, स्वरादी होत्या 2, व्यंजने होते 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने हे 2 होती। लक्षात ठेवायचे, मूळ मराठी वर्णमालेमध्ये 48 वर्णांची संख्या आहे आणि सध्या किती आहे तर सध्या आहे पहा 52। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती झालं, शिक्षक भरती झालं, वनरक्षक भरती झालं अशा सर्व घटकांसाठी हे प्रश्न आपल्याला विचारले जातात। सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर यापैकी येत नाही। लक्षात ठेवा, यामध्ये कोणतेही विभक्ती येत नाही। तर दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यातील सचिन हा कर्ता असून त्याला ने या तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे। पहा सचिनने, कोणी तर सचिनने आणि ने हा जो आहे हा तृतीयेचा प्रत्यय आहे, म्हणून तृतीय विभक्ती योग्य उत्तर असणार आहे आणि आपल्याला ऑप्शनमध्ये तृतीय विभक्ती दिलेलं नाही। जर आपल्याला पर्यायामध्ये तृतीय जर असतं तर हे आपलं योग्य उत्तर असणार होतं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, आपण स्वतः 2 शब्द बोला अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे। या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे पहा आपण, तर आपण हे जे आहे हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पुरुषवाचक सर्वनाम आहे पहा आपण। या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी झाली 2023 ची त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि जी टीईटी झाली पहा महा टीईटी त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 2019 ला आपल्याला विचारण्यात आलेला होता। तर दिलेल्या वाक्यामध्ये आपण हे तुम्ही या अर्थाने वापरले आहे।
म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम जे आहे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषामध्ये व दोन्ही वचनामध्ये वापरलं जातं आणि या ठिकाणी काय वापरलं आहे, आपण जे आहे म्हणजे तुम्ही या अर्थाने वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राजा घोड्यावर बसून निघाला. वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी घोड्यावर हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला शब्द आहे आणि या शब्दातील सामान्य रूप काय असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर घोड्या हे जे आहे हे या वाक्यामध्ये सामान्य रूप आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा जो शब्द दिलेला आहे अधोरेखित केलेला त्याचं सामान्य रूप आहे पहा घोड्या. मित्रांनो, विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी ही सामान्य रूप होत असतं. यामध्ये मूळ शब्द कोणता आहे, घोडा. शब्दयोगी प्रत्यय काय आहे, वर, आणि सामान्य रूप काय होईल पहा घोड्या. म्हणजेच घोड्यावर हा जो शब्द आहे हा या ठिकाणी तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय. पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आपल्याला विचारलेला आहे आणि मराठी व्याकरणातील हा महत्वाचा घटक आहे आणि त्यावरची आपल्याला व्याख्या विचारण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर क्रियापद. क्रियापदाची आपल्याला या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. क्रियापद म्हणजे काय आहे, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द जो असतो त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. यामध्ये पहा, ती हसते, उदाहरण सांगायचं झालं तर ती हसते. हसते ही जी आहे ही क्रिया झालेली आहे आणि यानेच वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा क्रियापद. यानंतरचा प्रश्न आहे, तो नेहमीच भांडण करतो. या वाक्याचा काळ कोणता आहे. मित्रांनो, आपण हे काही जे महत्त्वाचे 20 प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर रीती वर्तमान काळ आहे. पहा, लक्षात ठेवा, तो नेहमीच भांडण करतो हा काळ जो आहे तो रीती वर्तमानामध्ये येतो. वेगळ्या वाक्यातील नेहमी हा शब्द जो आहे हा रीती वर्तमान काळ दर्शवतो. वाक्यामध्ये नेहमी, सतत असे जर शब्द आले तर तो काळ रीती काळ असतो. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पैठणी हा जो शब्द आहे याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर नामसाधित विशेषण असणार आहे. नामसाधित विशेषण म्हणजे काय, तर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी ही जी व्याख्या आहे ही खूप महत्त्वाची आहे. पहा, नामसाधित विशेषण म्हणजे काय, तर एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा आपण दुसऱ्या नामाचा वापर करतो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पैठणी साडी. लक्षात ठेवा, ही जी आहे पैठणी या ठिकाणी साडीचा उल्लेख केलेला आहे. सोलापुरी चादर, बनारसी शालू म्हणजे काय, तर पैठण, सोलापूर, बनारस हे मूळची नामं असणार आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी आपल्याला परत एक मराठी व्याकरणाची इम्पॉर्टंट असणारी व्याख्या विचारलेली आहे. व्याख्या काय आहे पहा, लिंग, वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर विकारी शब्द. लक्षात ठेवा, विकारी शब्द कशाला म्हटलं जातं, तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो म्हणून ही विकारी शब्द असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पहा, या ठिकाणी पैशापेक्षा म्हणजे यातील जो पेक्षा हा शब्द आहे हा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर तुलनावाचक आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा जी घटना आहे पहा, यामध्ये सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पहा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवणारे जे अविकारी शब्द असतात
त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी पहा, शब्दयोगी अव्यय हे नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येत असतात. तुलनावाचक मध्ये पहा, पेक्षा, तर, मध्ये आणि परीस हे जर शब्द आले तर लक्षात घ्यायचं की तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अबब किती मोठा साप आहे. या वाक्यातील अबब काय आहे. या ठिकाणी पहा, अबब आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, हा जशाच तसा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, तर केवल प्रयोगी अव्यय आहे. मित्रांनो, केवल प्रयोगी अव्यय याची आपल्याला व्याख्या माहित असणं गरजेचं आहे. पहा, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर आपल्या मनातील विचार व्यक्त करण्या अगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी अव्यय वापरलं जातं. म्हणजे अबब जो आपला विचार आहे, तर तो विचार येण्याच्या पूर्वीच आपली भावना जी आहे ती व्यक्त झालेली आहे. अबब म्हणजे काय, तर आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द काय आहे, भाजीपाला. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले, यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे भाजीपाला. तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तर समाहार समास आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी मित्रांनो आपण समासावरती एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे आणि जेवढे काही महत्त्वाचे घटक असणार आहेत पहा मराठी व्याकरणामध्ये, परीक्षेच्या आधी म्हणजे येणारी जी पोलीस भरती असणार आहे त्याच्या आधी आपण हे सर्वच्या सर्व मराठी व्याकरण हे कव्हर करणार आहोत. तर लक्षात ठेवा, भाजीपाला म्हणजे काय, भाजी, पाला, कोथिंबीर व मिरची यासारख्या इतर वस्तू. आणि समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, तर दोन्ही पदाबरोबर इतरही घटक हे महत्त्वाचे असतात. तो असतो समाहार द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे. हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्न मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आला होता. ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह कोणाचा आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1, तर बाबा आमटे यांचा काव्यसंग्रह आहे. पहा, ज्वाला आणि फुले कोणाचा आहे, बाबा आमटे यांचा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, इप्सित साधने. लक्षात ठेवा मित्रांनो, हा वाक्प्रचार खूप महत्त्वाचा आहे. इप्सित साधने या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2, तर इच्छिलेले साधने, इप्सित साधने. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे 200 पेक्षा जास्त जर वाक्प्रचार पाहायचे असतील तर त्यांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर इप्सित साधने याचा अर्थ देखील पहा काय आहे. या ठिकाणी आपण एक वाक्यात त्याचा उपयोग करूया. समीरला अधिकारी बनायचं होतं, खूप मेहनत घेऊन त्याने त्याचं इप्सित साध्य केलंच. म्हणजे इप्सित साधने म्हणजे काय, तर इच्छिलेली गोष्ट साधने. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटले जाते. मराठी व्याकरण जे आहे तर हा बेसिक प्रश्न आहे आणि हा बेसिक प्रश्न जवळपास आपल्याला आत्तापर्यंत सर्व जर परीक्षेचा विचार केला तर 140 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, त्याला वर्ण असं म्हटलं जातं. मित्रांनो लक्षात ठेवा, वर्णाची व्याख्या काय आहे, तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होत असतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो. आपण ते रंगाने म्हणजेच वर्णाने लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर पहा, अक्षर मु हे जे अक्षर आहे हे म अधिक उ आणि हा जो आहे हा वर्ण झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता होणार आहे. आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर अनाथ हा शब्द जो आहे याचा समानार्थी शब्द काय असणार आहे, तर पोरका. लक्षात ठेवा, पोरका म्हणजेच अनाथ आहे. अनाथासाठी समानार्थी शब्द पहा, पोरका. आई वडिलांशिवाय दीन, निराश्रित आणि निराधार हे अनाथाचे समानार्थी शब्द आहेत. या ठिकाणी करुणा हा शब्द आहे. करुणासाठी काय काय आहे, दया, कृपा, कीव आणि माया हे करुणासाठी असणारे समानार्थाचे शब्द आहेत. आणि असेच आपल्याला जवळपास 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3.
यानंतरचा प्रश्न आहे कोणता म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दर्शवतो. पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपल्याला समानार्थी शब्द घेतला, या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे. तर शीघ्र हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर शीघ्रचा विरुद्धार्थी शब्द आहे मंद. यामध्ये गरम थंड, उष्ण शीतल, उत्साह निरुत्साह हे जे 3 शब्द आहेत यांच्यासाठी पहा, उष्ण म्हणजे काय तर शीतल, त्याचा विरुद्धार्थी शब्द, गरमचा विरुद्धार्थी होतो थंड आणि उत्साहाचा होतो निरुत्साह आणि मंद याचा शीघ्र. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, आपल्याला मराठी व्याकरणामध्ये म्हणी हा जो घटक आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण TCS आणि IBPS मध्ये जेवढ्या काही महत्त्वाच्या म्हणी विचारल्या जातात त्यांच्यावरती एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 मनाला वाटेल तसे बोलणे म्हणजेच उचलली जीभ लावली टाळ्याला, कोणतेही दुष्परिणामाचा विचार न करता काहीही बोलणे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे अक्का व अण्णा हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत. मराठी भाषेतील पहा, मराठी भाषेमध्ये आपल्या काही शब्द आहेत पहा, अण्णा आणि अक्का हे मराठी भाषेतील शब्द आहेत, पण हे मूळ कोणत्या भाषेतील असलेले शब्द आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कानडी भाषेतून शब्द आलेले आहेत पहा, अण्णा, अक्का, भाकरी, कांबळे, आई, बांगडी, काका, ताई, अप्पा हे काही महत्त्वाचे असणारे कानडी शब्द आहेत जे की परप्रांतीय भारतीय शब्द आहेत आणि ते मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे आपले 20 मराठी व्याकरणावरचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.